नमस्कार, किरण शिंदे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। एक छोटंसं गाव असतं, त्यात आणि गरीब कुटुंब असतं। त्या कुटुंब त्यांच्या घरासमोर त्यांना फुलांचं खूप आवड असते म्हणून बगीचा केलेली असते। बगीचाला आणि त्यांचे राम आणि श्याम दोन मुलं असतात। त्या मुलांचे बाबा खांद्यावर पाणी आणून म्हणजे काठीला दोन मडके बांधलेले खांद्यावर पाणी आणून त्या बगीचाला टाकत होते। मग राम आणि श्यामने आपापले मटके वाटून घेतलेले होते। आपापले मटके वाटून घेतले होते व ते म्हणतात हे माझं आहे हे माझं आहे असं ठरवलेलं असत। मग एके दिवशी काय होतं, येताना धक्का लागतो कशाचा तर व रामचा मटका एका बाजूला छेद होतो। रामचा मटका एका बाजूला छेद झाल्यावर श्याम हसत असतो। मग रोजचा चालू आहे असंच त्यांचं रुटीन चालू असायचं। मग ते रोज रामला श्याम चिडवायचा, तुझ्या मटक्याचा काही उपयोग नाही, तो फुटला आहे, माझा बघ मटका पूर्ण बाबा एवढं कष्टाने पाणी आणतात, पूर्ण ते बगीचाला वतात, माझ्या मटक्याचा खरा उपयोग आहे, तुझ्या मटक्याचा काही उपयोग नाही, असं सतत चिडवत असतंय रामला श्याम। मग एके दिवशी श्याम बाबांपाशी रडत जातो, म्हणतो बाबा बाबा तुम्ही ते मडकं फेकून द्या, कारण की माझ्या मटक्याचा तुम्हाला काही उपयोग नाही। असं का बोलतो बाळा, काय झाले, तुम्ही एवढ्या कष्टाने एवढ्या लांबनं पाणी आणता, माझ्या मटक्यात अर्धच पाणी येते, तुम्ही भरून आणता येस तर सर्व सांडते खाली आणि तुम्ही आपल्या बगीचाला आणस तर अर्ध होतंय, ते अर्ध सांडतंय, मग त्याचा उपयोग काय? उगे विनाकारण तुम्ही एवढ्या लांबनं आणता कष्ट करता, त्याचा उपयोगच नाहीये त्याला। मग असं म्हणून तो रडत असतो। बाबा म्हणतात अरे शांत हो, त्याचा उपयोग आहे मला, म्हणूनच मी ठेवून घेतलाय, तू का रडायला लागला? मला श्याम चिडवालाय, मला श्याम सतत चिडवत असतो की तुझा मटका फुटलेला आहे, बोल श्यामला। मग श्यामला बाबा हाक मारतात व राम म्हणतो श्याम मला सतत चिडवतो। बाबा म्हणतात का चिडवतो? बघा ना बाबा, माझा मटका किती छान आहे, तुम्ही पूर्ण भरून आणलं, जसं आणलंय तसं इथं आणलं तर तसं भरलेलाच असतं, ह्याचा फुटलेला मटका आहे, ह्याचा काही उपयोग नाही। तसं नाही म्हणते बाबा, त्याच्या पण मडक्याचा मला उपयोग आहे। ते कसं काय? चला दाखवतो म्हणते। मग जिथनं पाणी आणलेलं असते तिथं जातात, मडके भरतात, लक्ष देऊन दोघांना सांगतात लक्ष देऊन बघा, काय तुम्हाला काय लक्षात येते मला घरी गेल्यावर सांगायचं म्हणते। मग लक्ष देऊन भरून आणतात, भरून घरी आणतात आणि मग बगीचाला वतात। मग दोघांना पण विचारते तुम्ही येताना मडक्यांकडे नीट पाहिलं का, काय बघितलं तुम्ही? श्यामू हसत म्हणतो नेहमीप्रमाणेच माझा मडका एकही थेंब सांडला नाही आणि रामूच्या मडक्यातलं अर्ध पाणी सांडत आले, हसत असतो मोठमोठ्याने। आणि रामूचं तोंड बारीक झालेलं असते। रामूचं तोंड बारीक झाल्यामुळे बाबा परत नेतात त्यांना, ज्या पाऊल रस्त्याने आले असते त्या रस्त्याने नेतात। पहा इथं काय झालेलं आहे, एका बाजूला फुलं आल्यात, एका बाजूला आलेले आहेत। हो म्हणतात दोन्ही पोरं म्हणतात हे कसं काय झालं बाबा? जेव्हा मी पाणी घेऊन जातो रामूचा माठ फुटलेला आहे ना, ज्या बाजूने पाणी पडते ना त्या बाजूने हे फुलं आलेले आहेत आणि तुझा मटका इकडच्या बाजूला असतं, ह्या बाजूला फुलं आले नाहीत। म्हणजे याचं तात्पर्य काय झालंय माहितीये का, ह्या बाजूला फुलं आलेत, आपल्या घरातली बगीचाला तुझ्या मडक्याचं पाणी पूर्ण आपल्या बगीचाला भेटतंय, आपली बगीचा फक्त आपल्याला खुश करते, आपल्यासाठी खुशीसाठी आहे आपली बगीचा। पण हे फुलं, हे रस्त्याकडेचे फुलं सर्व येणार जाणाऱ्यांना आनंद देत असतात, म्हणजे एखादा जाणारा व्यक्ती त्या फुलांकडे बघून आनंदी होतो। म्हणजे आपण आपल्या घरातल्या बगीचाला बघून आनंदी होतो, पण इथले फुलं बघून इतर आनंदी होतात। कळलं का? सांगणार घरी अर्धा होतं अर्धा हित होतो, म्हणजे दोन्हीकडे पण होतो, तुझ्या मडक्यासारखं नाही की एकाच ठिकाणी उपयोग होईल। मग बाबांनी समजवलं रामूला, कळायला रामू खुश झाला। गोष्टीचं सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्ही भले किती का चांगले असणार पण दुसऱ्याला नाव ठेवू नका, दुसरे कशी का अशी ना, तुम्हाला त्याच्या मागचं सत्य माहित नसतंय। स्वतः परिपूर्ण राहा तुम्ही, पण दुसऱ्याला खालीपणा दाखवू नका सतत, है की नाही? नाहीतर दुसरे तुम्हाला सांगायला लागले तुमची बोलती बंद व्हायची। यातलं सगळं कळतं म्हणून समोरच्याला सतत खालीपणा दाखवायचा नसतो, कारण की त्याचे पण काय तर मजबुरी असते या वागण्यात, त्यामुळं पूर्ण माहिती घ्यायची व समोरच्याला बोलायचं।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करणार. धन्यवाद.